नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, वातावरणात खूप मोठे बदल होत चाललेले आहेत। जरी आता काही खंड जरी तुम्हाला कोण सांगत असेल तरी शेतकरी मित्रांनो, खंडाची तीव्रता जास्त नाहीये, मात्र काही भागाला थोडाफार फटका बसणारच आहे। कारण की काही भाग पावसाने सोडलेले देखील होते, परंतु आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। आज तुरळक ठिकाणी तर उद्या पावसामध्ये आणखीन 15 ते 20% वाढ होईल। तसेच त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला 30 ते 35% वाढ पाहायला मिळू शकते। आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज तुम्हाला हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये, त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर आत्ताचा विचार केला तर उन्हाची तीव्रता ही जास्त असल्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणातून पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात पाहायला गेलं तर ही शक्यता आपल्याला जळगावकडे देखील पाहायला मिळणार आहे, तर अमरावती नागपूरच्या बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे। तसेच सध्या स्थितीला वातावरणात चांगला बदल आहे। आता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की सोयाबीनचे पीक सुकू लागलेले आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर पाण्याची थोडीफार सोय जर असेल थोडीफार, तर तुम्ही आपल्या पिकाला पाणी देखील द्या। कारण की सध्या स्थितीला सर्वदूर पाऊस पाहायला मिळणार नाहीये। हा पाऊस आपल्याला भाग बदलत मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मात्र 14 तारखेला थोडीशी मराठवाड्यात पावसामध्ये वाढ होईल, त्यातले त्यात धाराशिव, लातूर, बीडचा भाग असेल, या ठिकाणी सोलापूरचा काही भाग असेल। 14 तारखेला देखील याच भागात नांदेडचा काही भाग असेल, परभणीचा काही भाग असेल, या ठिकाणी पावसात वाढ होणार आहे। तोपर्यंत जास्त सर्वदूर पाऊस नाहीये, तरी बीड, अहिल्यादेवीनगर, आजचा विचार केला तर लातूर, अकलूजचा भाग असेल, सातारा, पुणे भाग असेल, स्थानिक वातावरण निर्माण होऊन 1-2 गावाला पाऊस पडेल असं वातावरण आपल्याला दिसून येऊ शकतं। काही ठिकाणी उघडीप देखील राहील, नांदेडकडे देखील ती शक्यता आहे। मात्र अमरावती, नागपूरच्या काही ठिकाणी चांगल्या जोरदार अशा पावसाच्या सरी होतील। जळगाव, धुळे, मालेगाव, अकोल्यापर्यंत चांगली पावसाची तीव्रता आपल्याला पाहायला मिळणार आहे। पारोळाचा भाग असेल, याही ठिकाणी चांगल्या सरी बरसतील असा अंदाज आहे। आता राहिलेला जो भाग काय असेल, या ठिकाणी पावसामध्ये आपल्याला खंडच पाहायला मिळेल, जास्त आज पाऊस पाहायला मिळणार नाहीये असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे। तर रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे ते देखील कमेंट करून नक्की सांगा। त्या तालुक्याबाबत अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की देऊ। तर धन्यवाद।